नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेमध्ये बऱ्याच जणांचे फॉर्म ते चुकलेले होते आणि एडिट करण्यासाठी ऑप्शन कधी येणार तर त्याची वाट बघत होते। तर फायनली मित्रांनो, एडिट करण्यासाठी ॲपमध्ये ऑप्शन आलेला आहे। तर फॉर्म चुकलेला असेल तर एडिट कशा प्रकारे करायचं आहे किंवा मग फॉर्म दुरुस्त कशा प्रकारे करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर इथे सर्च बारमध्ये यायचं आहे आणि येथे नारी शक्ती दूत ॲप तर अशा प्रकारे ते सर्च करायचं आहे। त्यानंतर या ॲपवरती इथे क्लिक करायची आहे। हे ॲप जर तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेले असेल तर तुम्हाला इथे अपडेट म्हणून एक ऑप्शन असेल, तर हे ॲप तुम्हाला पहिले तर अपडेट करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर हे ॲप इन्स्टॉलच केलेले नसेल तर इथे इन्स्टॉलच्या बटनावरती इथे क्लिक करायची आहे आणि हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप डाउनलोड झाल्यानंतर येथे ओपन या बटनावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर या ॲपचा अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे तुम्हाला या बाणाच्या बटनावरती येथे क्लिक करायची आहे आणि येथे तुम्ही माहिती येथे वाचू शकता। त्यानंतर येथे डनवरती क्लिक करायची। तर येथे तुम्हाला ज्या अर्जदार महिलेचा येथे फॉर्म एडिट करायचा आहे तर त्या अर्जदार महिलेचा नोंदणी करते वेळेचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि येथे स्वीकारा याच्यावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायची। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर अर्जदार महिलेच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर येथे व्हेरीफाय OTP या बटनावरती येथे क्लिक करायची। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जर येथे नवीनच अर्ज करायचा असेल तर तुम्ही येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करून तुम्ही नवीन अर्ज करू शकता। तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर त्याचा व्हिडिओ पण आपण ऑलरेडी बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता किंवा मग त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर येथे तुम्हाला अर्जदार महिलेचा फॉर्म जर दुरुस्त करायचा असेल किंवा मग एडिट करायचा असेल तर येथे केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला येथे तुम्ही जर एकापेक्षा जास्त जर येथे अर्ज जर केलेले असतील तर तुम्हाला येथे लिस्ट दाखवण्यात येईल। ज्या महिलेचं तुम्हाला येथे करेक्शन करायचं आहे तर त्या महिलेच्या नावावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे तुमच्या समोर अशा प्रकारे अर्जदार महिलेची माहिती येथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला सर्व माहिती एक वेळेस चेक करून घ्यायची। येथे नेमकी तुम्हाला काय काय करेक्शन करायचं आहे तर येथे सर्व माहिती एक वेळेस बघून घ्या। करेक्शन करण्यासाठी फक्त तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे, म्हणजे तुम्ही या एडिट बटनावरती क्लिक केल्यानंतर एकदाच काय ती अर्जदार महिलेची माहिती आहे ते एडिट करू शकता किंवा मग करेक्शन करू शकता। एकदा एडिट केल्यानंतर हे ऑप्शन येथून जाणार आहे, म्हणजे हे ऑप्शन परत येणार नाही आहे। तुम्हाला फक्त एकच चान्स आहे फॉर्म एडिट करायचा। तर या फॉर्मला इथे एडिट करण्यासाठी किंवा मग दुरुस्ती करण्यासाठी येथे एडिटच्या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। तर येथे लोकेशनसाठी परवानगी विचारण्यात येईल, तर येथे लोकेशनसाठी येथे परवानगी देऊन टाकायची। त्यानंतर येथे बघू शकता भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल, म्हणजे एकदाच तुम्ही फॉर्म येथे एडिट करू शकता। तर येथे ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर येथे अर्जदाराची ते संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करते वेळी जी भरलेली होती तर येथे सर्व माहिती येथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला जी पण अर्जदाराची माहिती येते दुरुस्ती करायची तर तुम्ही येथे करू शकता। तर येथे नाव चुकलेलं असेल तर येथे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे। त्यानंतर येथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे। त्यानंतर जन्मतारीख जर चुकली असेल तर तुम्ही येथे एडिट करू शकता। त्यानंतर येथे पत्ता असणार आहे, तर पत्ता चुकलेला असेल तर तुम्ही येथे ते पण एडिट करू शकता। त्यानंतर मोबाईल क्रमांक, त्यानंतर आधार क्रमांक जर चुकला असेल तर ते पण तुम्ही एडिट करू शकता। त्यानंतर येथे बँकेची माहिती जर चुकलेली असेल तर तुम्ही ते पण येथे एडिट करू शकता। एक वेळेस बँकेची माहिती येते व्यवस्थितपणे चेक करून घ्या। त्यानंतर येथे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर ते येथे दाखवण्यात येईल। एखादा जर डॉक्युमेंट येथे चुकलेलं असेल तर तुम्ही येथे बघू शकता असं डिलीटचं म्हणून एक ऑप्शन आहे, तर त्याच्यावरती क्लिक करायची आहे आणि परत तुम्हाला येथे जे पण डॉक्युमेंट येथे चुकलेलं आहे तर ते येथे अपलोड करून घ्यायचे। तर येथे जी माहिती येथे चुकलेली असेल किंवा मग करेक्शन करायचं असेल तर ही सर्व माहिती भरल्यानंतर येथे हमीपत्र येणार आहे, तर येथे या बॉक्सवरती येथे क्लिक करायची। तर येथे स्वीकारा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे माहिती अपडेट करा याच्यावरती क्लिक करायची। तर येथे तुम्ही अर्जदार महिलेची जी पण माहिती भरलेली आहे तर त्याचा प्रिव्ह्यू येथे दाखवण्यात येईल।
त्यानंतर येथे बघू शकता इमेज ऑलरेडी अपलोडेड, पण मग येथे जे तुम्ही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड केलेले आहेत तर त्याचं येथे प्रिव्ह्यू दाखवत नाही आहे. तर येथे ॲपचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे येथे प्रिव्ह्यू दाखवत नाही आहे. परंतु घाबरून जायचं काही कारण नाही आहे. तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. तर येथे फॉर्म सबमिट करा याच्यावरती येथे क्लिक करायची. तर येथे अर्जदार महिलेच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल, तर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर येथे OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची. तर येथे बघू शकता आता फक्त इथे SMS व्हेरिफिकेशन डन अशा प्रकारचं ऑप्शन आहे, जे की आधी पण होतं, परंतु आता एडिट करण्यासाठी येथे ऑप्शन दाखवत नाहीये. फक्त तुम्ही एकच वेळेस येथे फॉर्म एडिट करू शकता. तर येथे बघू शकता ही जी माहिती भरलेली आहे तर येथे ती माहिती दाखवण्यात येईल आणि जे फोटोज किंवा मग डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले होते तर त्याचं प्रिव्ह्यू दाखवत नव्हतं, तर आता इथे प्रिव्ह्यू पण आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चुकलेला असेल तर तुम्ही एडिट करू शकता.